सोलापूरमधून मोठी राजकीय बातमी समोर येत आहे। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची युती निश्चित झाली आहे। याबाबत हॉटेल लोटस येथे युतीची अधिकृत घोषणा करण्यात आली। या युतीबाबत राष्ट्रवादीचे संपर्क मंत्री दत्तात्रय भरणे आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते सिद्धाराम म्हेत्रे यांच्यात महत्त्वपूर्ण चर्चा झाली। महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील युतीची बोलणी पुढे न सरकल्याने शिंदे गटात अस्वस्थता निर्माण झाली होती। तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा नारा दिला होता। मात्र काल कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सोलापूर दौऱ्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातील युतीच्या हालचालींना वेग आला आहे। आज दोन्ही पक्षांची संयुक्त बैठक पार पडली असून या बैठकीत युती निश्चित झाल्याची माहिती समोर आली होती। त्यावर आता शिक्कामोर्तब झालाय। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट एकत्र मैदानात उतरले आहेत। या युतीची अधिकृत घोषणा करण्यात आली असून 51-51 असा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे। सोलापूरच्या राजकारणात मोठा बदल घडवणारी ही घडामोड असून आगामी महापालिका निवडणूक अधिकच रंगतदार होण्याची चिन्हे आहेत। सोलापूर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसंबंधी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजितदादा या दोन्ही पक्षाचा आज इथे युती झालेली आहे। दोघांचं 50-50% फॉर्म्युला ठरलेला आहे। आम्ही दोघं मिळून महापालिकेच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत आणि ह्या महापालिकेवर शिवसेना आणि राष्ट्रवादी दादा यांचं महापौर निश्चितपणे बसेल असं आमचं खात्री आहे। त्यासाठी समविचारी पक्ष म्हणून आम्ही दोघं एकत्र आलेलो आहोत। कोणी लहान मोठा नाही, भाऊ नाही, दोन्ही भाऊ समान म्हणजे जुळे एकदमच बाहेर पडलेले असं 50-50% फॉर्म्युला ठरलेला आहे। नुसतं फक्त निवडणूक लढवण्यासाठी किंवा जिंकण्यासाठी हे युती नाहीये। त्या महापालिकेमध्ये जेवढे कामं आजपर्यंत प्रलंबित आहेत, सोलापूर शहराच्या विकासासाठी जे जे काही करणं आहे हे सगळं करण्यासाठी आम्ही फार विचारपूर्वक ही युती केलेली आहे। नगर विकास खाता आदरणीय आमचे मुख्य नेते नामदार उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांकडे आहे आणि राज्याची तिजोरी आदरणीय नामदार उपमुख्यमंत्री अजितदादाकडे आहे। म्हणजे दोन्ही खात्याचं जर मेळ घातलं तर सोलापूरच्या या शहराच्या विकासासाठी भरमसाठ निधी आल्याशिवाय राहणार नाही आणि त्या निधीचा सदुपयोग करून जे जे कामं त्या शहरातल्या नागरिकांचे अडलेले आहेत किंवा आवश्यक आहे पुढं करणं भविष्यात जरुरी आहे, ते सर्व कामं निश्चितपणे भविष्यामध्ये आम्ही पूर्ण करू आणि त्या निवडणुकीमध्ये जे जे काही शब्द देतील, ज्या ज्या वार्डातले समस्या असतील ते सर्व समस्या ते सर्व कामं पूर्ण करण्याची जबाबदारी आज आम्ही पक्षाच्या वतीनं राष्ट्रवादी असू द्या सेना असू शिवसेना असू द्या त्या दोघांच्या वतीने आज आम्ही घेत आहोत। भाजपबरोबर बोलणी सुरू होती, बरोबर आहे, प्रस्ताव पण दिला होता, हेही बरोबर आहे, पण सन्मानजनक प्रस्ताव आलं नाही। एकदम आम्हाला फार कमी लेखण्यात आलं, एवढे जागा देतो तेवढं जागा देतो ह्याच्यावर करा म्हणले, तर आम्ही हे केलं नाही। किती जागा? आम्ही पहिल्या सुरुवातीला 42 जागेचा प्रस्ताव दिला होता, मग त्यांनी म्हणले की फक्त आम्ही 8 जागा देऊ। मग नंतर म्हटलं आम्ही नंतर आमचे जे सगळे आमचे जे जिल्हा प्रमुख लोक आहेत, अमोल शिंदे असतील, आपले अमर पाटील असतील आणि सचिन चव्हाण असतील, यांनी जाऊन परत त्यांना प्रस्ताव दिला। 30 जागेचा प्रस्ताव दिला आणि 26 जागा दिले तरी आम्हाला चालतं म्हणून असं आम्ही सांगितलं होतो, पण त्यांच्याकडनं काही प्रतिसाद आला नाही। मग नंतर आमच्या मुख्य नेत्यांना आम्ही विचारलो, मुख्य नेत्यांच्या आदेशानुसार म्हणले आता आपण दादा गटाबरोबर जाऊ। मग आम्ही सर्व दादा गटाच्या नेत्याला इथं पवार असतील, खडकम असतील, चंद्रशेखर साहेब असतील, बेरिया साहेब असतील यांचे संपर्क साधला। मग आम्ही काल रात्री बोलणी केली आणि आज आम्ही बैठकीला बसलो। बैठकीला बसल्यानंतर तू मोठा मी मोठा असं काही नको, आपण दोघं समान घेऊया म्हणून त्यांनी 51 जागा आणि आम्ही 51 जागा असं ठरलेली। जे नाराज कार्यकर्ते असतील त्यांना कशा पद्धतीने पुस्तकाला संपवण्याचा प्रयत्न केला जातो? निश्चितच आता प्राथमिक त्या संदर्भात आमचे नेते संपर्क मंत्री दत्ता भरणे साहेब असतील, आमचे संपर्क मंत्री अण्णासाहेब बनसोडे असतील, त्या दोघांची चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये असं ठरवण्यात आलं की
हा जो प्रस्ताव त्यांच्याकडून आलेला आहे शिवसेनेकडून, त्यांनी त्यांच्या नेत्यांकडून जी चर्चा झाली होती, तुम्ही त्यांची प्राथमिक चर्चा करून असं आम्हाला तुम्ही सांगितलं होतं. आम्ही यांच्याशी चर्चा केली आणि त्याच्यामध्ये दोघांकडून 51 आणि 51 असं ठरलेलं आहे. ते करताना आम्ही काय केलं की आमच्या दोघांची ताकद एकत्र येऊन एकनाथ शिंदे साहेब असतील आणि अजितदादा असतील असं महाराष्ट्रात एकत्र काम करतात. त्या दृष्टिकोनातून सोलापूरच्या विकासासंदर्भात विचार करून त्यासाठी मोठा निधी आणि डेव्हलपमेंट करण्याकरता दोन्ही पक्ष एकत्र येऊन दोघांची ताकद एकत्र आली तर आमच्या निवडणुकीचा रेशो जो आहे तो वाढणार आहे. त्याच्यामुळे आम्ही दोन्ही अशा पद्धतीने निर्णय घेतला. त्यांच्याकडे 51 जागा, आमच्याकडे 50% 51 जागा आमच्याकडे, 51 जागा आपण त्यांना दिलेल्या आहेत. प्रभाग कोण लढवणार हे ठरले का? आमच्या इंटरनल चर्चेमध्ये चर्चा पूर्ण आली. 50 जागा 50% जागा दोन्ही पक्षांनी लढवत चालले. सन्मान आणि दोघांनी निम्म्या जागा घेण्याचं मान्य केलेलं आहे. तर सोलापूरच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण एकत्र बसून हा फॉर्म्युला काढलेला आहे. त्याच्या पुढची प्रक्रिया जी प्रभागाच्या संदर्भातली असेल, कुठली प्रवास सोडायची असेल, त्यानंतर आम्ही बसून आम्ही आज जेव्हा जवळपास 8 दिवसापासून सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग, प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.